यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पांढरकवडा परिसरात मुली बेपत्ता होण्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण आणि मंत्री अशोक उईके यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे। राळेगाव पांढरकवडा परिसरात काही मुली बेपत्ता झाल्याचा आरोप करत राजकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत। या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण आणि मंत्री अशोक उईके यांनी अधिकृत तक्रार नोंदवली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना एक क्लिपच्या माध्यमातून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत। मोबाईलवर काम करत असते। असं आहे का? तिचे काम तिने जेल झालती ना या कामासाठी, तर म्हणून ते फक्त मोबाईलवर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। बाबा कल्याणी त्याचंही लग्न दिलसन करून कल्याणी आत्या निघाली होती ना, हो त्यालाच दिसत। हो का? खतरनाक काम आहे। तू भी करते का काम तसे? कोण? मध्य पोलीस नाही, हो ती मजुरी करते। मला वाटलं नाही पैसा किती भेटते मग, पण बदलू व्हायला लागते। तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा, सांगत पैसा भेटते पण बदलू व्हायला लागते। अच्छा तिघ चौघच आहे का फक्त? म्हणजे पोरी कोरी केलं काढ? बापरे, फक्त तिघ चौघ? रॉकेट आहे यांचं। बापरे नाही असा मा बापरे। आता पुन्हा या क्लिपमध्ये काही संशयितांची नावे समोर आली असून संबंधितांना राळेगाव पोलीस ठाण्यात बोलावून सखोल चौकशी सुरू आहे। तपासादरम्यान दोन वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत असल्याचे समोर आले आहे। या टोळ्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून मुलींना फसवून लग्न लावून देणे आणि नंतर त्यांना माहेरी परत येऊ न देणे अशा प्रकारचे प्रकार उघडकीस येत आहे। या प्रकरणात एका घटनेत बालविवाहाचा गुन्हा सिद्ध झाला असून 5 आरोपींची नावे समोर आली आहेत। विशेष म्हणजे मदर कुरेशी नावाचा आरोपी देखील या प्रकरणात संशयित असून त्याच्या विरोधात अधिक तपास सुरू आहे। पोलीस या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी विविध अंगांनी तपास करीत आहेत। काल तशी आम्हाला तक्रार देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मागील वर्षभराचा आपण रेकॉर्ड पाहिला असता राळेगाव मतदारसंघातील बऱ्यापैकी मुली जेवढ्या मिसिंग झालेल्या होत्या किंवा किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते ते सर्व मुली आलेल्या आहेत। एकच प्रकरण फक्त राहिलेले आहे आणि ती सुद्धा आपल्या एका प्रियकराबरोबर गेल्याबाबतची पोलिसांना माहिती आहे। काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि अजूनही ती करीत आहोत। याच्यामध्ये जेवढ्या आरोपी त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या। एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत, यांचे अलग आहेत। मात्र हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की महिलांना मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजेच जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे। राळेगावमध्ये नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला? काल 1-2 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात आहे अशा स्वरूपाची पोलिसांना तक्रार आली होती। पोलिसांनी इमिजिएट राळेगाव पोलिसांनी इंटरव्ह्यू करून सदरचा विवाह थांबवलेला आहे। बालविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। 5 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। सदरचं प्रकरण गंभीर वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करीत आहोत। परंतु प्रथमदर्शनी तरी मुलींची लग्न लावून देणं आणि परत त्याच्यातून फसवणूक करणं हे सध्या दिसून आलेलं आहे। बाकी अँगलही आपण सखोलपणे तपासत आहोत। सदरचा आरोपी चौकशीसाठी बोललेला होता आणि त्याच्यापूर्वीचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची पाहता आपण त्याला 170 प्रमाणे प्रतिबंध कारवाई केलेली आहे। तो रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात आहे। चौकशी चालू आहे। या गंभीर प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे। मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांच्या तपासातून आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।